नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की आबा आणि इंद्रा चिकूच्या आठवणीत हरवलेले असतात. आबा अचानक चिकूला आवाजही देतात, पण स्वतःच भानावर येत म्हणतात. अजूनही तिचा आवाज कानात घुमतोय. बुवा म्हणतात, चला जरा सगळेजण काहीतरी खाऊन घ्या, पण कोणीच उठत नाही. त्यावर बुवा राणीला म्हणतात, अगं तू तरी समजव की यांना. त्यावर राणी म्हणते, बुवा मी काय समजावणार. चिकू सगळ्यांचा जीव होती. येता जाता सगळ्यांना हसवायची, स्वतःही हसायची. आता ती नाही म्हटल्यावर कोणाच्या कशाखाली घास उतरणार नाही. त्यावर राणीची आई गोट्याला म्हणते, हे सगळे असे ऐकायचे नाहीत, तू चल माझ्याबरोबर. आणि बुवांना आबांना त्यांना सगळ्यांना घेऊन यायला सांगते. आता सगळे जेवणासाठी बसलेले तर असतात, पण कोणीच जेवत नसतं. आबा समजावत असतात, पण त्यांचं कोणावरही परिणाम होत नसतो. मालती, विक्रांत आणि उर्मिला आलेले नसतात. इंद्रा मालतीला जेवणासाठी ताट घेऊन जातो. राणी विचारात पडलेली असते. तिकडे विक्रांत उर्मिला त्यांच्या रूममध्ये असतात. उर्मिला खूप टेन्शनमध्ये असते. आता आपलं काय होईल, पोलीस आपल्याला पकडतील मग. विक्रांत म्हणतो, तसं काही होणार नाही, मी पुरावे सोडलेलेच नाहीत. पण उर्मिलाचं मन मानत नसतं. ती म्हणते, मला तर पोलिसांच्या 3rd डिग्रीचे स्वप्न पडत आहेत. त्यावर विक्रांत तिच्यावर चिडतो. उर्मिला म्हणते, अरे पोलिसांना नाही तरी त्या राणीला काहीतरी पुरावा नक्की सापडेल. पण विक्रांत तिला समजावतो की आपण पकडले जाणार नाहीत, तू शांत हो. तेव्हा जरा शांत झाल्यावर उर्मिला त्यांच्यासाठी आधीच बाहेरून मागवलेलं जेवण घेऊन येते आणि दोघं खात बसतात. इकडे इंद्रा मालतीच्या रूममध्ये जेवणाचं ताट घेऊन येतो. मालतीची अवस्था खरंच खूप वाईट असते. इंद्राला चिकू समजून ती त्याच्याशी बोलत असते. इंद्रा तिला भानावर आणतो. तेव्हा तू आहेस होय, मग माझी चिकू कुठं आहे, तिला शोधून आण ना लवकर, असं मालती म्हणत असते. तेवढ्यात आबासुद्धा तिथे येतात आणि सत्य स्वीकारा असं मालतीला म्हणतात. पण तेव्हा तर मालती खूप रडत असते. माझं काळीज, माझा आत्मा सगळं काढून घेतल्यासारखं वाटतंय मला, असं म्हणत असते. इकडे बुवा, गोट्या आणि राणीची आई सगळ्यांना जेवण्यासाठी आग्रह करत असतात, पण कोणीच जेवत नाही. शेवटी खूप उशीर होते म्हणून ते तिघं सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात. राणीला मात्र हे सगळं योगायोग आहे असं वाटत नसतं. आता तीसुद्धा मालतीला जेवण्यासाठी मनवायला येते. त्यावर मालती राणीवर खूप भडकते. आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये पडू नकोस, निघ इथून. या सगळ्यांसाठी तूच कारणीभूत आहेस. तुला तर खूप आनंद होत असेल ना आता, निघ इथून, असं म्हणते. त्यावर इंद्रासुद्धा राणीला बाहेर जायला सांगतो. मालती खूप त्रास करून घेत असते, म्हणून आबा, इंद्रा आणि राणी दोघांनाही निघून जायला सांगतात. रूममध्ये गेल्यावर राणी तिच्या मनातली शंका इंद्राकडे व्यक्त करते. हा ॲक्सिडंट मुद्दाम कोणीतरी घडवला आहे असं मला वाटतंय, हे ती इंद्राला सांगते. इंद्राची मनस्थिती हे सगळं समजून घेण्याची नसते. त्याला थोडा वेळ एकटं बसायचं असतं. म्हणून राणी बाहेर जाते, पण तिच्या मनातलं विचारचक्र थांबलेलं नसतं. हे कुणाचं कारस्थान तर नसेल ना, ती मनात म्हणते. आणि तेवढ्यात तिला टेरेसवर एका कोपऱ्यात सकाळी केलेली भाजी सांडलेली दिसते. पण ही भाजी इथे कशी आली असेल, काहीतरी गडबडच आहे, कुठेतरी पाणी मुरतंय, मी हे इंद्रजित सरांना सांगितलं पाहिजे, असं म्हणत ती रूममध्ये जाते. तेव्हा इंद्रा रूममध्ये अंधार करून एका कोपऱ्यात मान खाली घालून रडत बसलेला असतो. राणी त्याच्याजवळ जाऊन त्याला धीर देते. अजून किती त्रास करून घ्याल स्वतःला, उठा इथून, असं म्हणत त्याला बेडवर बसवते. आणि आपण चिकूच्या आठवणी जपत जगूयात, तिच्यासाठी हसूयात, ती डोळ्यांसमोर नसली तरी मनात कायम राहील ना आपल्या, असं म्हणत त्याला समजावते. पण इंद्राचं समाधान होत नसतं. तो म्हणतो, तिची स्माईल पाहिली की माझा सगळा कामाचा ताण निघून जायचा गं. एक भाऊ म्हणून तिला वचन दिलेलं होतं मी की आयुष्यभर तुझं रक्षण करेल, पण काहीच करू शकलो नाही. तिने फसवलंय मला, असं म्हणत रडत रडत तो राणीच्या कुशीत झोपतो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणी विक्रांत आणि उर्मिलाला विचारते, चिकू जेव्हा डबा घेऊन निघाली होती तेव्हा तुम्ही दोघं घरीच होतात का. पण ते ऐकून मालती खूप भडकते आणि राणीला चिकूच्या मृत्यूसाठी दोषी ठरवते. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.